आज आपण पान मसाला बनवणार आहे। या पानांची आपण पान मसाला घरगुती पद्धतीने बनवणार आहे, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, पचनासाठी देखील चांगलं आहे। तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शेअर करत आहे। रील्स वगैरे तर करत असतेच, पण खास काहीतरी रेसिपीचा व्हिडिओ मी खूप महिन्यानंतर करत आहे। तर आय होप तुम्हाला हा आवडणार आहे। याच्यासाठी आपण ही बडीशोप घेतलेली आहे। स्वच्छ व्यवस्थित प्रकारे आपण ती निवडून घ्यायची आहे, कारण बडीशोप निवडल्यानंतर त्याच्यामध्ये बरीचशी अशी कचकच असते। त्याच्यानंतर हा काश्मीरी हे काथा पावडर आहे, त्याच्यानंतर हे थंडाई आहे, चुना आहे, सुगंधी काश्मीरी सुगंधी आहे, आणि हे आहे केशर मिश्रित पान चटणी। तर अशा प्रकारचा आपण सगळ्यांचा वापर करणार आहे। आणि हा जो पान मसाला आहे हा एक साधारण 10 मिनिटांमध्ये आपल्या घरामध्ये हा तयार होतो, पण सुकून वगैरे 2 दिवसानंतर आपण तो तयार करतो। पहिल्यांदा स्वच्छ धुवून पानं घ्यायची आहे। साधारण मी 150 असे पानं घेतलेले आहेत। हे बघा, असे सुंदरपैकी असे पानं घेतलेले आहे, स्वच्छ धुतलेले आहे। आता आपण त्याचं कटिंग करूया। छानपैकी त्याला असं बारीक असं कतरण करून घेऊया। मस्तपैकी बारीक बारीक आपण करायचे। खूप पण अशी बारीक चुरा करायची गरज नाहीये, कारण हे जे आहे तर आपण हे थोडंसं मिक्सरमध्ये पण करून घेणार आहे। आणि ह्याला काही पानांना वाळवायची वगैरे गरज नाहीये, डायरेक्ट आपण हे करू शकतो। आपण अशा प्रकारे सर्व जे आपले पानं आहेत ना, तर ते सर्व असे बारीक कात्रीने कापून घेतलेले आहेत। आणि कात्रीने कापल्यानंतर मी थोडेसे असे पानं ठेवलेले आहेत की जे आम्हाला घरामध्ये कोणाला हवे आहेत खाण्यासाठी, एक 4-5 पानं। पण साधारण पूर्णपणे 150 पानं हे आपण घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी बडीशोप अशी इथे भिजवून ठेवलेली आहे। बडीशोप भिजून तिला चहा गाळणीने आपण गाळून घ्यायचं आहे। गुलकंद तयार आहे, चुना तयार आहे, कात आहे, मसाला आहे, पान मसाला, कात, थंडाई वगैरे सगळं आपण रेडी करून ठेवलेलं आहे। हे सगळं रेडी करून ठेवायचं। आणि मग त्याच्यानंतर आता आपण काय करूया, बडीशोप जी आहे ती एका चहाच्या गाळणीने गाळून घेऊया। बडीशोप आपण गाळून घ्यायची आहे, कारण त्याला माती कचकच वगैरे काय असेल तर पानामध्ये यायला नाही पाहिजे, म्हणून आपण ती बडीशोप अशी गाळून घेतलेली आहे। आणि ही पूर्ण अशी पसरून इथं पानामध्ये टाकायची आहे। बघा, बऱ्याच प्रमाणामध्ये साफसफाई होते। आता इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये आपण काय करायचं आहे, हा जो चुना आहे तर हा बरोबर एक काबुली चना असतो त्याच्या मापामध्ये आपण घ्यायचा आहे। जास्त घ्यायचं नाही, तर तोंड वगैरे जळू शकतं, पण हा चुना देखील तेवढाच आपल्याला उपयोगाला आहे। थोडं मेल्ट करून घ्यायचं। तर आपण साधारण असे 2 काबुली चना जे आहेत ना, तेवढ्या मापाचे आपण चुना घेतलेला आहे, पाण्यामध्ये वितळला आहे, कारण तोंड भाजू शकतं। आताच मला करेक्शन केलं कोणीतरी, की सांगितलं की जळू शकत नाही, भाजतं। भाजणं जळण्यामध्ये खूप मोठं अंतर आहे। तर मी त्याप्रमाणे हे केलं आहे। आणि ही बडीशोप आपण जी धुतली बघा, ती साफ वाटते आता। आणि त्याच्यावर आपण ही पूर्ण हा जो चुना आहे हा आपण टाकून घेऊया। त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, साधारण 3 चमचे हे जी हा जो मसाला आहे, सुगंधी मसाला, हा टाकणार आहे। काश्मीरी हा जो पान मसाला आहे हा आपण असं पूर्ण असं पसरून घ्यायचं। अजून 1 चमचा घेते। आता आपण काय करायचं आहे, ही जी कात आहे तर कात आपण याच्यामध्ये 2 चमचे असे मोठे भरून घ्यायचे आहेत। जास्त पण घ्यायचे नाही, त्याच्याने आपलं तोंड भाजू शकतं। त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हे जे हा जो पानची चटणी म्हणतात त्याला, तर आपण ही पान चटणी पण टाकूया। साधारण एक असा मोठा चमचा मी टाकलेला आहे याच्यामध्ये। आता आपण काय करूया, हे पूर्ण असं घेऊया आतमध्ये, आणि याच्यामध्ये आपण गुलकंद टाकायचं आहे। मगाशी मी तुम्हाला सांगताना हा 1 चमचा, हा 2 चमचा, आणि हा 3। आता हे सगळं झाल्यावर आपण काय करायचं आहे, पॉज कर। आता ही जी थंडाई आहे, ही थंडाई मी याच्यामध्ये टाकत आहे। ही थंडाई अशी मेल्ट झाली पाण्यामध्ये की ही थंडाई देखील आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि मी इथे गुंजपत्ता आणला होता। गुंजपत्ता हा आयुर्वेदिक आहे, आणि 10 रुपयाचा आपण साधारण गुंजपत्ता असा आणू शकतो। हे बघा, ह्याला काही धुतलं वगैरे नाही आहे, काही साफ करायची आवश्यकता नाही आहे। आणि हा आपण असं गुंजपत्ता टाकायचा। आणि गुंजपत्ता टाकून झाल्यावर मग आपण हे सर्व जो मटेरियल आहे हे सगळं मिक्स करायचं, व्यवस्थित हातानेच करायचं आहे।
आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण बघा हे अशा प्रकारे दिसतं. पॉज कर. आपण काय करायचं आहे, सगळा हा जो मसाला आहे हा व्यवस्थित असं मिक्स करायचा, जसं मिक्स होईल तसं, आणि थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला काढून घ्यायचं आहे, बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण बघा हे असा मसाला पूर्ण असं बारीक करून घेतलेला आहे. हा एका परातीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये आपण ते टाकायचं आहे. आणि थोडीशी पानं जी मी ठेवली होती त्याच्यातले 1-2 पानं मी काय केलं, बारीक असं चिरून असे, हे बघा हे पानं जे आहेत ना, तर हे अशा प्रकारचे हे पानं आहेत. तर बारीक हे ठेवायचे एक आपल्याला शो म्हणून, किंवा बारीक नाही का असं वाटतं की पानच खातोय म्हणून आपण. अशा प्रकारे मी मिक्सरमधून हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडंसं गुलकंद हवं असेल तर तुम्ही गुलकंद देखील छान प्रकारे परत एकदा असं मिक्स करू शकता आवडीनुसार. हे टोटल ऑप्शनल आहे. आणि अजून तुम्हाला त्याच्यामध्ये समजा काही मिक्स वेगळं करायचं असेल तरी देखील तुम्ही ते करू शकता. प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे हे करू शकता. आणि अशा प्रकारे जे आपला पान मसाला आहे हा पूर्ण मसाला आपण 2 दिवस घरामध्येच, आपली जी घरामध्ये आपण हॉलमध्ये वगैरे जिकडं कोणी त्याला काही करणार नाही अशा प्रकारे आपण ठेवायचं आहे 2 दिवस. आणि मग 1 दिवस आपण उन्हामध्ये ह्याला सुकवायचं. आणि वर्षभर हा आपला पान मसाला जो आहे हा खाऊन आपल्याला तयार झालेला आहे. धन्यवाद.